येतात पहिल्या डावात. मॅच या ठिकाणी होती स्टार्ट. 3, 2, 1 लेट्स प्ले. वेलकम बॅक छत्रपती क्रीडांगणावरती तुम्हा सगळ्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि स्वागत धूम धडाक्यात झालं. बॉल बॅकवर्ड स्कोअर लेगला पुल करत असताना सीमा पार आला पहिला षटकार दक्षिणच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. व्हेरी फर्स्ट बॉल आणि पहिल्या बॉलवरती झालाय धमाका. बॉल गेला सीमारेषा बाहेर. आला एक दमदार षटकार. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट. आता बॅटच्या समोर पडल्यानंतर आत येत असताना इन स्विंगर टाकला होता. स्लो वन मागच्या बॉलच्या कंपॅरिझन मध्ये. मयुरेश बॉलिंग ट्रॅकवर पहिला षटकार आला. नंतर आपल्या गुणवत्तेला त्याला मैदानावरती सिद्ध करायचं. कामयाबी हार के बाद जब मिलती है ना तो सारी दुनिया आपकी कदम चूमती है. त्यामुळे यश आयुष्यात फार महत्वाचा. अंपाचा इशारा व्हाईट बॉल. कारण लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावळत्या नाही. म्हणून क्रिकेटच्या पटलावरती मैदानावरती उतरलात, खेळताना असं खेळा, जिंकलात तरी इतिहास आणि हारलात तरी इतिहासच घडला पाहिजे. एका एक्स्ट्रा रनच्या मदतीनं धावफलक 7 वरती पोहोचले. मयुरेश तयार आहे ओव्हर द विकेट. हा देखील चांगला टाकला. टप्पा पडल्यानंतर मागे चालला फ्लाइंग स्लीपला. आउटफील्ड तिकडे थोडी स्लो आहे. थर्डमॅन आणि फाईन लेगच्या दिशेनं मग कव्हर, स्वीपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काव कॉर्नर, मिड विकेट, डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग. इकडे आउटफील्ड प्रचंड फास्ट, अगदी मक्खन सारखी आउटफील्ड. इकडे समोर बॉल ट्रॅव्हल्स होतात. चौकार खूप मोठ्या प्रमाणात आलेत आणि आज रन्स प्रचंड बनतात वाऱ्याच्या वेगानं. हा देखील बॅकफुटला आणि काढलाय. ज्या आउटफील्डची चर्चा पण करत होतो की मक्खन आउटफील्ड आहे आणि तिकडनंच काढलाय. स्क्वेअर ड्राईव्ह, बॉल सीमा पार, एक नेत्रदीपक फटका, कॉपी बुक स्टाईल 4. बॅकलिफला खाली आणत यॉर्करचा सन्मान तिकडे झाला. टीमची टोटल धावफलकावर थांबलेली आपल्याला पाहायला मिळते 12 वरती. आशिषजी भोईर यांचं जे कटआउट आहे त्याला जर डायरेक्ट हिट झालं तर विरातन खुर्द टीमसाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. क्या बात आहे. वॅगन व्हील तुम्हाला दाखवलं जात होतं कुठे फील्ड सेटअप आहे, कशा प्रकारे रन्स बनतात. आउटफील्डमध्ये ट्रॅव्हल होतोय, जमिनीला आग लावत बॉल सीमा पार. पॉवर प्ले संपलाय आणि तो राहिला बॅटिंग टीमच्या नावावरती. 1 षटकार, 2 चौकार, 1 सिंगल, 1 व्हाईट बॉल. पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती बनलेत त्या म्हणजे 16. हे सगळे तुम्ही पाहताय अगदी तिकडे डोंगरावरतून मॅचचा आनंद घेतात. मॅच सोबत खूप काही गोष्टींचा आनंद घेतात. क्रिकेट जे तुम्हाला हसायला, जगायला, लढायला आणि आपल्या गावाच्या नावावरती प्रेम करायला शिकवतात असं एक क्रिकेट तुम्ही पाहताय. जिथे जिथे नजर जाईल ना डोंगराच्या कोपऱ्या कोपऱ्यात एक ग्रुप आहे जो सध्या मॅचचा आनंद घेतोय. आणि त्यातल्या त्या संडे हे सगळे खार्डीकर तुम्हाला पाहायला मिळतात. कारण त्यांना माहिती आहे खार्डीमधून आज 2 टीम खेळतात आणि जवळजवळ अर्ध गाव सध्या या मैदानावरती आल्या. मात्र गाव मैदानावरती कमी, डोंगरावरती जास्त. षटक संपलं, पहिले रन झाले धावफलकावरती 16.
वॉट अ बॉल. टप्पा पडल्यानंतर बॅक ऑफ द हँड टाकला होता, थोडा टॉस झाला, फसवलाय आपल्या ट्रॅप मध्ये आणि आली विकेट नंबर फर्स्ट आणि धक्का लागलाय मैदानावरती पहिला. या ठिकाणी तुम्ही पाहता टीम केळवे स्टार जोगाळे संघ त्यांच्या विरुद्ध खेळतीये मैदानावरती टीम चामुंडा स्पोर्ट्स आणि फर्स्ट विकेट दक्षलची या ठिकाणी जातीये. फर्स्ट विकेट डाऊन. जिकडे आली आहे विकेट दक्षलची. 4 मध्ये 7 रन. धावफलक अगदी आपण पाहताय धावफलकावरती 16 या आकड्यावरती थांबलाय. दुर्वेशनं पहिली विकेट काढली. या दुसरा चेंडू डॉट टाकलाय. चांगलं कमबॅक तुम्हाला पाहायला मिळते गोलंदाजी करताना दुर्वेशच्या माध्यमातून. इथे फटका हा देखील प्रॉपरली कनेक्ट नाही झाला. रनआउटची संधी थोडं लेट केलंय तिकडे बॉलर्सनं, लेट केलंय. बॉल कॅरी झाल्या डायरेक्ट हिट यायला पाहिजे होता. जोपर्यंत 2 स्टेप तुम्ही स्टंप वरती पोहोचाल तोपर्यंत तिकडे बॅट्समन देखील 2 स्टेप पुढे येणार आहे आणि एक सेकंड आणि सेंटीमीटरचा फरक असतो रनआउट. हे तुम्ही पाहू शकता. डायरेक्ट हिट झाला असतं चान्स नव्हती. 1 2 3 4 स्टेप तुम्ही टाकून स्टंप पर्यंत पोहोचाल तोपर्यंत तिकडे बॅट्समनला फक्त 2 स्टेप टाकायचे होतं आणि त्यांना ते काम पूर्ण केलं. सिंगल झाली एक कंप्लीट. छोट्या मायनर मिस्टेक. हा फील्ड सेटअप तुम्हाला पाहायला मिळतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, थर्ड मॅन, गली पॉइंट. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. पिकडला जाईल का झेल? नाही. सोपा साधा झेल. जजमेंट चुकलं. हाताला चाटून बॉल चटका देऊन चाललाय सीमारेषा बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला चुकीला माफी नाही. षटकार. हा ने पुढे चालली. या मागच्या बॉलचा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर होता. हातामध्ये झेल बसलेला नाही आहे. धक्का मात्र आता बसणार आहे जर इकडे झेल झाला तर. कारण आता मिड ऑफ आणि त्यानं घेतली आहे कॅच. आली आहे विकेट. ग्रेट कमबॅक बाय दुर्वेश. मैदानावरती आपण पाहतात दुसरं सुरू आहे. मागच्या 5 बॉलचा खेळ झाला. टायमर ऑन आहे. 10 वाजून 3 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय. त्याची काळजी घ्या फिल्डिंग टीम केवे स्टार जोगाळे. 23 लॉस ऑफ 2. 23 ला 2 बाद. सध्या चित्र आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतं. मजाल मॅचला. 6 ओव्हर्स 5 ओव्हर्स ज्यावेळी तुम्ही मोठे फॉर्मॅट्स क्रिकेटच्या पटलावरती खेळता खूप काही तुम्हाला तिकडे शिकायला मिळतं. मॅचच्या सिच्युएशन कंडिशन्स कसे हँडल करायचे त्याचा विचार मैदानावरती तुम्हाला करावा लागतो. इथे पॉवर प्ले सध्या राहिला बॅटिंग टीमच्या नावावरती. आता विकेट देखील आलेत. ऑन साइडला आडवा बॅटनं खेचलाय. हिटमॅन रोहित शर्मा स्टाईल पुल. पॉवरफुल, वंडरफुल, डिलाइटफुल सिक्सर. एक ही मारा लेकिन एकदम सॉलिड मारा.
29, loss of 2. ला 2 बाद. पॉवर प्ले जिकडे बॅलन्स होता ना, शेवटच्या षटकारानं तो टर्न केलाय. चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द या संघाच्या बाजूनं. सेकंड राऊंडच्या मॅचेस 5 षटकांच्या आहेत, त्यामुळे इकडे कमीत कमी 50 धावेचं स्वप्न प्रत्येक टीम पाहिल. 2 ओव्हर 29 झालेत, त्यामुळे खुर्द जास्त पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. लोवा फुल टॉस होता, इनफिल्डच्या वरनं काढला. व्हॉट अ शॉट इज दॅट. ब्युटी ऑफ क्रिकेट. क्रिकेटचा आत्मा आहे तुमचं तंत्र, आणि ते तंत्र मंत्र दाखवत असताना खूप सुंदर फटकेबाजी करतोय मैदानावरती. जीत लोवा फुल टॉस होता, त्याला इनफिल्डच्या वरनं क्लिअर केलं. पाहिलं स्वीपर कव्हर तिकडे गॅप मोठा आहे, आणि स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा आला एक सुंदर फटका जो धावा देऊन जाईल. या ठिकाणी 4 धाव फलक. 4 ने पुढे चाललाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये 33 धावा. एक चांगला स्टार्ट मैदानावरती मिळालाय. त्याचा फायदा किती उचलेल टीम चामुंडा स्पोर्ट्स विराथन, त्याकडे लक्ष या ठिकाणी जरूर लागलेलं असणार आहे. इथनं 40-45 3 ओव्हरमध्ये त्या देखील बनू शकतात. त्यानंतर 2 ओव्हर विकेट्स हातामध्ये राहिल्या, आक्रमण करू शकते बॅटिंग टीम. त्यामुळे प्रयत्न हे करावे लागतील की लवकरात लवकर या मॅचमध्ये पुनरागमन ते केलं जावं. 34 लॉस ऑफ 2. 34 ला 2 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. बॅकफुटला जाऊन इनफिल्डच्या वरनं स्लाइस केलाय. ऑन दी टॉस मुलतानचा सुलतान वीरेंद्र सेवाग स्टाईल मारलाय. डीप बॅकफुट पॉइंटला 4. इथे समोर लॉंग ऑनला एक सिंगल मेल, एकापेक्षा जास्त काही नाही आहे. एका धावेच्या मदतीनं स्कोर धावफलकावरती पुढे चालला. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे या ठिकाणी 40 धावा धावफलकावर. 39 धावा धावफलकावर. 39 39 वरती हे धावफलक सध्या आपल्याला पाहायला मिळतं. अजूनही इथनं 2 षटकं येणं बाकी आहेत. अर्ध्या विकेटवरती टाकलाय. पॉइंटला फिल्डर, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाही आहे. जोपर्यंत डीप मधनं क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत खूप उशीर झालाय आणि बॉल निघून गेला सीमारेषा बाहेर. क्रिकेट काय सांगता अकॉर्डिंग टू फील्ड अगदी तुम्हाला गोलंदाजी करावी लागते. एकतर जिकडे तुम्हाला गोलंदाजी करायची तिकडे फील्ड सेटअप तुम्ही स्वतः कॅप्टनकडनं मागून घेऊ शकता. या दोन्ही गोष्टी बॉलर्स करू शकतो, पण इकडे दोन्ही नाही आहे. मागच्या स्क्वेअर केटचा चौकार आला, कॅप्टनला पण माहिती आहे बॉलर आपटतोय अर्ध्या विकेटवर. पॉइंट स्क्वेअर लेग फाईन लेग तुम्हाला पाहिजे, बट तसं घडलेलं नाही आहे. इकडे तुम्ही लॉंग ऑफ 30 यार्ड सर्कलच्या आत आणू शकता, लॉंग ऑन आत आणू शकता. हाफ ट्रॅकरला समोर बेसबॉल स्टाईल हॅमर करणं थोडं डिफिकल्ट जातं. विकेटच्या चान्सेस तिकडे बनवू शकले असते दोन्ही वेळा, जिकडे पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र खाली आहे. आता यॉर्कर टाकलाय जेव्हा लॉंग ऑफ काढलाय. इकडे बॅट्समनला संधी होती की मिड ऑफला बीट करून लॉंग ऑफला 4 मारू शकले असतं, पण बॅट्समन ऑन साईडला लॉफ्ट ट्राय करत होते, ते नाही जमलं फलंदाजाला. षटकं संपली आहेत 3. मयुरेश 2 ओव्हरचा स्पेल आणि खूप महागडे ठरलेत. 30 धावा आणि त्यातल्या त्यात तो विकेट लेस गेलाय. हे सगळे प्रेक्षक तुम्हाला सध्या पाहायला मिळतात. विठ्ठलवाडी ग्रामस्थ सध्या मॅचचा आनंद घेताना त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. हा स्टँडर्ड जणू काही त्यांच्यासाठीच बनला आणि सगळं क्राऊड मॅचचा आनंद घेत असताना खूप जबरदस्त प्रेक्षक. सफाई करत ना क्रिकेटसाठी दर्दी आहेत म्हणून अर्ध्या रात्री देखील गर्दी करताना तुम्हाला पाहायला मिळतात. आणि सफाळेकरांना माहिती आहे शिवनेरी चषक म्हणजे सफाळेकरांचा अभिमान, शिवनेरी चषक म्हणजे सफाळेकरांची शान, आणि शिवनेरी चषक म्हणजे सफाळेकरांची जान. आणि शिवनेरी चषकावरती प्रेम करणाऱ्या सफाळेकरांचं स्वागत
फलंदाज सांगतो नमस्कार मंडळी, कसं काय, चला भेटूया बाउंड्रीच्या बाहेर. गोलंदाजाला करत टाटा बाय बाय. आला बिगिट षटकार. थँक्यू डीजे. डावफलक षटकारानं पोचलं 49. बॅटच्या समोर मैदानाच्या बाहेर उचललाय, पाठवलाय डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. परिंदों को मंजिल मिलेगी यकीनन, उनके फैले हुए पर बोलते हैं. जमाने में अक्सर वो लोग खामोश रहते हैं जिनके जीतने के हुनर बीच मैदान के अंदर बोलते. आणि काय खेळतोय मैदानावरती फलंदाजी करताना तुम्ही पाहताय. फलंदाज नैनेश अवघ्या 5 बॉलचा सामना करत त्यांना बनवलेत मैदानावरती 23 धावा. खूप धमाकेदार बॅटिंग सुरू आहे, खूप धमाकेदार बॅटिंग सुरू आहे. 5 चेंडू 23 म्हणजे जवळपास 350च्या वरती स्ट्राईक रेट तुम्हाला पाहायला मिळत होतं सुरुवातीला. आता लगातारचे 2 मारलेत, स्ट्राईक रेट 400च्या वरती जाऊन पोहोचलाय. करंट रन रेट 16.50. एका बाजूला बॉलर एका फ्रेम मध्ये, सेकंड फ्रेम मध्ये बॅटर्स. स्मिथ वरती टाकलाय दबाव. खूप चांगलं टेलिकास्ट डीबीएन लाईव्ह या स्पर्धेच्या माध्यमातून करते जे आपले ब्रॉडकास्टिंग पार्टनर आहेत. शिवनेरी चषकाचे सलगचा मारलाय या पठ्ठ्यानं नैनेशनं सीमा पार. बॅक टू बॅक 3rd सिक्सर इन रो, लगातारचा 3रा. बॅक टू बॅक 3 मारलेत आणि कॅमेरामॅनच्या लेन्सच्या नजरेतून एकही मिस झालेला नाहीये. ग्रेट कॅमेरा वर्क बॉईज. आणि सध्या बॅटिंग फोटोजेनिक फिनिश आपल्याला पाहायला मिळतीये. फलंदाज नैनेशच्या बॅटमधून 6 चेंडू वैयक्तिक खेळतोय. 29 वरती. यशाची लढाई जिंकण्यासाठी जीवनात कोणाच्या आधाराची गरज नसते, स्वतःची प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास त्याची गरज असते. इथे ते गरजेचं आहे गोलंदाज स्मिथला. 3 षटकार खर्च झाले, कमबॅक करणं या मॅच मध्ये त्याच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. कारण जर का आता एखादा मोठा फटका आला मॅचच्या पूर्णपणे खरं तर ड्रायव्हिंग सीट वरती पाहायला मिळेल. चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द खूप चांगला खेळतो हा संघ. आता झालेली श्रीकृष्ण चाफेवाडीची स्पर्धा, चाफेवाडी चषक गाजवली या टीमनं. टप्पा पडला चाललाय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये वाईड यॉर्कर सक्सेस झाला. आणि श्रीकृष्ण चाफेवाडी चषकाचे शिल्पकार प्रणय पाटील, द वंडर बॉय ऑफ सफाळे, लिटल मास्टर अक्षय पाटील, त्यानंतर बंटी आणि चाफेवाडीचा सिक्सर किंग निरंजन दादाचं आगमन झालं. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. लोवा फुल टॉस होता, ऑन साईडला टर्न केला, चालला बॉल मिड विकेटला. एक सिंगल कंप्लीट केली झाली. एका सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे चाललाय आणि टीमची टोटल 62 धावा. षटक संपलंय मैदानावरती. नंबर 4 ओव्हर्ससाठी तुम्ही वापरली आहेत बरोबर 19 मिनिटं आणि अजूनही वेळ तुमच्याकडे आहे. म्हणजे 5 फिल्डर असतील. 38 सर्कलच्या बाहेर धावा झालेत 62. विकेट गेलेले आहेत 2. घेऊयात एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि पुन्हा परतू या मॅच मध्ये. थँक्यू डीजे. शूरवीर तानाजी त्याच्या आयुष्याच्या जीवन पटलावरती रेखाटला गेलेला सिनेमा. छत्रपती शिवाजी महाराज कोंढाणा सर करायचा होता. घरी मुलाचं लग्न, त्यानंतर एक गर्जना झाली. आधी लग्न कोंढाण्याचं, मग रायबाचं. गद्दारांच्या टोळी समोर, लक्षात ठेवा मित्रांनो, गद्दारांच्या टोळी समोर एकतरी निष्ठावंत सोबत असावा
एक शब्द टाकला की विरोधकांना उद्ध्वस्त करणारा आयुष्यात एक तरी साथीदार असावा. 62 वरती 2 बॉलिंग ट्रॅकवरती अमन पहिला चेंडू टाकला मैदानावरती त्यानं या ठिकाणी निर्धाव. डॉट बॉलची झाली आहे समाप्ती. अमन शेख बॉलिंग ट्रॅकवर कमबॅक करावा लागेल 70च्या आत. जर थांबवायचं आहे तर बॉलिंग चांगली करावी लागेल. स्क्वेअर लेग फाईन लेग तिकडे बॉल लवकर ट्रॅव्हल होतो आणि बॉल चालला सीमारेषा बाहेर आला षटकार. ऑन साइडला चालला बॉल. खूप चांगली बॅटिंग मैदानावरती केली. 36 धावेचं योगदान, त्यामध्ये 5 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि धावफलक 68 वरती आहे. अजूनही 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. मशाल मशाल मॅचला जर सेकंड इनिंग मध्ये देखील रंजन सॉने वॅगन व्हील कशा प्रकारे बॅटिंग केली, षटकार मारले ऑन साइडला, चौकार मारला बॅकवर्ड पॉइंटला. खूप चांगलं टेलिकास्ट सध्या डीबीएन लाईव्ह या ठिकाणी करतीये. धावफलकावरती 1 ने पुढे चाललाय 69. 69 धावा धावफलकावर. मग अशी संगीत तुम्ही ऐकत होतात महाराष्ट्राचा ठाण्याचा ढाण्यावाग आनंद दिघे साहेबांचं ते गाणं तुमच्या समोर होतं. इथे फटका ऑन साइडला खेचलाय जरूर, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, क्लिअर केलाय बाउंड्री लाईन आणि आलाय एक खणखणीत दणदणीत षटकार. मॅच टॉस साठी रेडी राहायचंय दोन्ही टीम. एका बाजूला टीम तुम्हाला पाहायला मिळेल खार्डी आणि त्यांना फाईट करेल आई सतवाई खार्डी. म्हणजे खार्डी विरुद्ध खार्डी अशी लढाई आता तुम्हाला पाहायला मिळणार. दोन्ही टीम्स कॅप्टन्स रेडी आहेत. चला आपण वळूयात आमचे समालोचक मित्र हार्दिक किणी यांच्यासोबत टॉस बॉक्समध्ये. आणि जशी मॅचला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये नितीनजी पाटील यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत, तेच विचार हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उचलले, त्याच्यावरती काम केलं. शिवसेना घराघरात पोहोचवण्यासाठी धर्मवीर आनंदगे साहेबांनी तुमची प्रेरणा, तुमची विचारधारणा, तुमची ऊर्जा, तुमची शक्ती आम्हाला समाजकार्य करण्यास प्रवृत्त करत राहिली. तुमचा आशीर्वाद आमच्या तमाम खरं तर मराठी मनाच्या पाठीशी राहिला सदैव. खरं तर जगदंबेकडे एकच प्रार्थना, स्वर्गवीर धर्मवीर आनंद दिघे साहेबांसारखा पुन्हा एकदा राजकीय नेता खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रात जन्माला यावा. त्याची खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रानं आणि आम्हा ठाणेकरांना गरज आहे. बहुमुखी प्रतिभा के धनी कर्मठ राष्ट्रहिंद में पूर्णपणे समर्पित धर्मवीर आनंद दिघे. खरं तर आत्ताच खरं तर त्यांच्या माध्यमातून अनेक नवीन नवीन उपक्रम खरं तर ठाण्यामध्ये घडतात आणि त्या सोबतीनं या स्पर्धेमध्ये केदारजी दिघे साहेबांचं काल उद्घाटन प्रसंगी आपण
आगमन होताना पाहिलं. हिंदुश्री कुणालदादा पाटील यांच्या उपस्थितीत तो स्वागत सोहळा पूर्ण झाला. खार्डी वर्सेस खार्डी अशी लढाई आहे आणि टॉससाठी आपण आमंत्रित करूयात या ठिकाणी आपल्या मंचकावरून अतिथी मान्यवर आपल्या सोबत आहेत. त्रिशिका 11 संघाचे पुरस्कर्ते त्या आपण दादांच्या शुभ हस्त या ठिकाणी कॉइन स्पिन करत आहोत. यावर दादा आपण आपल्या शुभ हस्त या ठिकाणी आम्ही टॉस करतोय. रनचेस मैदानावरती खूप मोठं आणि ते रनचेस पार केलं जाईल का त्याआधी महत्वाचा पुढच्या मॅचचा टॉस. इट्स ओव्हर टू यू हार्दिक. देन कॉम्बॉक्स मध्ये आवाज आपल्या समोर जोडला जाईल. धन्यवाद ओमकार शेटे सर. चला आपण टॉस साठी ठिकाणी करतोय. कॉइन स्पिन केला जाईल. हेड असा कॉल ठिकाणी केला गेलाय आणि यस हेड आलाय. मान्यवरांना विनंती करतोय पण मुख्य मंचावरती स्थानावर व्हायचं आहे. राहुल टॉस तुम्ही जिंकलाय. टॉस किती महत्वाचा होता या मॅच मध्ये? टॉस तर महत्वाचाच होता. मागच्या सामन्यामध्ये जो परफॉर्मन्स झाला त्याच्यावरती तुम्ही सॅटिस्फाईड आहात? हो, टॉस जिंकलाय काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. ऑल द बेस्ट हर्ष. मागील सामन्यामध्ये बॅटिंग देखील लाजवाब झाली आणि गोलंदाजी देखील खतरनाक झाली. त्यावरती काय म्हणाल? काय नाही, तोच फॉर्म परत सातत्यपूर्ण ठेवण्याचा प्रयत्न करू. आता बॅटिंग करायची आहे तर माइंडमध्ये काय टोटल असेल? माइंडमध्ये तर परत तेच आहे की 80+ करायचे. ऑल द बेस्ट. मोठ टीम्स टॉस साठी जिंकलाय तो म्हणजे खाडी टीम आणि प्रथमतः शतशन करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊत आपण कमेंट्री बॉक्स मध्ये इथे आपल्यासोबत जोडले जातील नितीन पाटील सर. ऑडिओ कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. थँक्यू. अगदी आवाज ऐकला होता आपण ओमकारजी शेट्टे सरांचा. पहिला बॉल आपण पाहिला अगदी निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. मैनेश दुसऱ्या बॉलवर अगदी प्रहार केला गेलाय. एंडफिल्डच्या वरून लॉंग ऑन क्लिअर करतोय. पहिला चौकार येतोय 4 धावांकरिता. सहर्ष स्वागत. पहिला बॉल अगदी निर्धावच्या स्वरूपात. दुसऱ्या बॉलवर चौकार मरीजच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. पुढील बॉल 9 फलकात 4. पुन्हा एकदा ऑन साईडला क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय. खेळाडू कक्षाला अभिवादन करताना पंचांचा सिग्नल. षटकार 6 धावा. थँक्यू. डेज टिट फॉर टॅटचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला स्टार्स जुगाय संघाकडनं. 3 बॉलमध्ये 10 धावा स्कोर कार्डवर आहेत. पहिला बॉल अगदी निर्धावच्या स्वरूपात आला होता. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर लॉंगॉन मध्ये चौकार. हा षटकार पाहायला मिळालाय. तो फुलका धावा 10. 16.40 ची सरासरी प्रतिषटक आहे म्हणजे एकंदर 17 धावा प्रतिषटक. 30 बॉल मध्ये 82चं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. पुन्हा एकदा खोदून काढला गेलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरनं पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक. 4 धावांकरिता. स्कोर कार्ड धावा 14. संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. चांगला कमबॅक पाहायला मिळालं नैनितच्या माध्यमातून. पहिल्या 3 बॉलवर अगदी 14 आल्या होत्या. पहिला डॉट
मागच्या 3 बॉलवर 14, तदनंतर हा पुढचा चेंडू आपण पहिला निर्धावच्या स्वरूपात 14 धावा धावफलकर आहेत. 16.40 ची सरासरी प्रति षटक 82 धावांचा पाठलाग केला जातोय. शेवटचा बॉल हो हो अकुटप्पाचा चेंडू या वेळेस डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर प्रथम आपण पाहतात 82चा पाठलाग करताना 14 धावा बिनबाद. एका बाजूने आशू आपण पाहतोय ज्याने पहिल्या मॅच मध्ये पहिलं अर्धशतक झलकावलं होतं. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक पाहायला मिळालं. 17 बॉल मध्ये 52 धावा अगदी परिपूर्ण केल्या होत्या. तोच नॉक इथून पेश करावा लागेल. 24 बॉल आहेत, 68 ची आवश्यकता आहे. ईशान येतोय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. ड्रोनच्या माध्यमातून क्षेत्रचित्र आपण मुख्य स्क्रीनवर जरूर पाहायला मिळतायत. अगदी सुंदर मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण विराथांचं हे मैदान आपण पाहत आहेत. निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं हे सुंदर मैदान आपण पाहत आहेत. धावफलक धावा 14 बिनबाद. चांगली सुरुवात झालंय. ईशांताला गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड फलंदाज आशू. हो हो पहिला बॉल अगदी पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय आणि त्याच कारणाचा चेंडू पळीचा संपर्क झाला नाहीये. एक युवा गोलंदाज आपण पाहतात ईशान गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल निर्धावच्या स्वरूपात रिप्ले आपण पाहू शकतात. चेंडू पडला आणि थोडासा खाली राहिलाय त्याच कारणाचा चेंडू पळीचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. वेगवान चेंडू पर्यंत दिशाहीन पंच दर्शवताय. दोन्ही हात समांतर केले जातात. इथे गोलंदाज दंडित केलं जात आहे. धावफलकावर एक धाव ऍड केली जाईल. 15 धावा धावफलकावर. 15 रन्स विदाउट लॉस. चांगली सुरुवात पाहायला मिळालाय. 82चा पाठलाग करताना केळवे स्टार जुगाड टीम आपण पाहतायत. 15 धावा बिनबाद. पुढील बॉल यावेळेस पूल केला गेलाय. वंडरफुल ब्युटिफुल स्ट्रोक पाहायला मिळालाय. 6 धावांकरिता षटकार. अगदी मुख्य स्क्रीनवर रिप्ले कोटप्पाचा चेंडू होता त्यावर खरपूस समाचार पाहायला मिळाला. आशूच्या बॅटमध्ये येणार हा षटकार. धावफलका धावा 21-21. 21 धावा स्कोर कार्डवर. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑफ साईडला. तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. चांगला प्रयत्न केला. अगदी शेवटच्या मोमेंटला चांगला स्टॉप केला गेलाय. सिंगल मैल आणि सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 22 या अंकावर. 22 धावा धावफलकावर बिनबाद. चांगली सुरुवात एकंदरीत आपण पाहतायत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. 1.3 चेंडूची समाप्ती आली. धावफलका धावा 22. 82चा पाठलाग केला जातोय. 21 बॉल आणि अजूनही 60चं समोर लक्ष असेल विजयाकरिता. पुन्हा एकदा फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली. सुंदर झेल कंप्लीट केला गेलाय. विकेट क्रमांक 1 मयुरेशला परतावा लागेल. 21 या धावसंख्येवर 22 या धावसंख्येवर पहिला धक्का गॉन. स्वागत. पहिला ब्रेक तो जरूर दिला गेलाय. मयुरेशला माघारी परतवलंय. 7 बॉल मध्ये 14चं झंझावत पाहायला मिळालं परंतु एक मोठा नॉक करता आला नाहीये. परंतु आशुभर जबाबदारी असेल आणि नवीन फलंदाज सौरभ मैदानच्या आतमध्ये येतोय. या खेळाडूकडे क्षमता आहे परंतु स्वतःला सिद्ध करावं लागेल. धावफलका धाब्यात 22. 1 गडी बाद. 60 धाब्याची अजूनही आवश्यकता असेल विजयाकरिता. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानच्या आतमध्ये सुरू आहे.
फलकदाबाद 22 एक गडी बाद 82 धावांचं एक बलमोठं लक्ष 30 चेंडूने 82चा पाठलाग केला जातोय. सध्या धावफलक आहेत धावा 22. येणारे 20 चेंडू 60 धावांची आवश्यकता असेल. 20 चेंडू आणि 60 धावा हे समोर इक्वेशन आपण पाहतायत. ईशानचा पुढील बॉल इथे फटका फसला गेलाय. पुन्हा एकदा दुसरा विकेटचं बदल बॅक टू बॅक आल्या पावली मात्र सौरभला माघारी परतवलं जात आहे. विकेट क्रमांक 2 22 या धावसंख्येवर दुसरा धक्का गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. 2 विकेट्स अगदी कंप्लीट केल्या गेल्या ईशानच्या माध्यमातून. धावफलक 22. 19 धावा 19 बॉल आहेत आणि 19 बॉल मध्ये आता बनवायचे आहेत. आपण पाहत आहेत अगदी 60 धावा. धीरज आलाय नवीन फलंदाज. इथून धीराने फलंदाजी करावी लागेल. चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. 19 बॉल आहेत 60 ची गरज. शेवटचा बॉल अंतिम चेंडू समोरच्या दिशेने अगदी फोर्स केला गेलाय. एकदा मैल वाईट श्लोकामधून शतरक्षक पुढे सरसावतोय. 2 शतरक्षकाला भेदून चेंडू होईल फरार. धावफलक दाबा आहेत अगदी 26. 2 षटकाची समाप्ती 2 गडी बाद. थँक्यू इट इज अ वेलकम बॅक. 2 षटकाची समाप्ती 26 धावा स्कोर कार्डवर आहेत. आता येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 56 ची आवश्यकता असेल विजयाकरिता. अठरा बॉल 56 ची आवश्यकता असेल विजयाकरिता. त्यासाठी आशू पहिल्या मॅच मध्ये ज्या प्रकारे इनिंग पेश केली होती तशाच प्रकारची इनिंग इथून गरजेची असेल. 18 बॉल 56चं लक्ष समोर ठेवलं गेले. आपण पाहत आहेत 26 धावा 2 षटकाच्या समाप्ती खेर. गोलंदाज सज्ज होते. मार्कवर नैनेश. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी 18 बॉल 56 ची आवश्यकता. उलटा शॉट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू परीचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. पहिल्या मॅच मध्ये अगदी दमखम दाखवला होता. आशू घरतने चांगली फलंदाजी केली होती. आता 17 बॉल 56 समोर लक्ष विजयाकरिता एकंदरीत आपण पाहत आहेत. नाही पुढील बॉल धावफलक 26. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय कल्पेश. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव मिळेल. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि 2 धावा इथून परिपूर्ण केल्या जात आहेत. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड 28 अंकावर जाऊन विसावला गेलाय. सुरुवात चेंडू आहे 54 समोर लक्ष विजयाकरिता आपण पाहतायत. धाबा बनवू शकतोय. धावा करू शकतोय. हा आत्मविश्वास कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असायला हवा. कारण आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर भय नाहीये. हे श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य अगदी मनामध्ये फिट करून ठेवावा लागेल. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. इथून आत्मविश्वास दुणावते गोलंदाजी करणाऱ्या टीमचा. कारण चांगल्या लाईन लेंथने गोलंदाज होते. हात खोलण्याची संधी देत नाहीये. कौतुक करावं लागेल. 15 बॉल आता 54चं इक्वेशन. 1 ते 2 हवाई सफर इथून या षटकामध्ये गरजेचे असतील. बॅटच्या रडारवर चेंडू येत नाहीयेत. एकदम मैल अनिकेत पुढे सरसावतोय. सिंगल मैल. सिंगलने काम होणार नाहीये पण तो स्ट्राईक रोटेट होतोय. धावफलक 29. आता येणारे चेंडू 14 मध्ये 53 समोर लक्ष असेल विजयाकरिता. धीरज आपण पाहतायत. एक बॉल मध्ये चौकार जरूर त्यांनी परिपूर्ण केला गेलाय पण एक चांगला नॉक पेश करावा लागेल. कारण 14 बॉल तुमच्याकडे आहेत आणि 53 ची आवश्यकता आहे. 2 चेंडू मध्ये एखादा हवाई सफर थोडस प्रेशर रिलीफ करण्याचं काम करेल परंतु तो प्रयत्न करावा लागेल धीरजला.
14 बॉल 53. पंचाकडे लाऊड अपील जरूर केला होता, पंच मात्र सहमत नाही आहेत. सिंगल बेल लेग बायचे संकेत पंच दर्शवत आहेत. अखेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 30 या अंकावर. आता 13 चेंडू आणि 52चं इक्वेशन आपण पाहत आहेत. आशू आपण पाहत आहेत ज्याने आज या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक झळकावण्याचा कारनामा केलाय, परंतु या मॅच मध्ये थोडासा संघर्ष करतोय, स्ट्रगल करतोय. 13 बॉल 52चं लक्ष समोर. शेवटचा बॉल. नो बॉलचा इशारा पंचाने दर्शवलाय. अगदी भीमा चेंडू पाहायला मिळालाय. धाव फलकावर धावा आहेत 31 धावा धाव फलकावर. आता हा फ्री हिटचा बॉल इथून एखादा मोठा हवाई स्ट्रोक खेळण्याची संधी असेल ती आशूला. धाव फलकावर धावा आहेत 31. 13 चेंडू 51ची आवश्यकता. 13 बॉल 51ची आवश्यकता. ऑफसाईडला ड्राईव्ह केला गेला तिथे क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एकदा मैल चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 2 धाबा परिपूर्ण होत आहेत आणि षटक क्रमांक समाप्त होतोय 3. धाव फलका धाबा 33. आता येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 49 धाबांची आवश्यकता असेल विजयाकरिता. बारा चेंडू 49 धाबा. आता एकंदरीत 24.5ची सरासरी प्रति षटक पाहायला मिळालंय. 3 ते 4 षटकार 2 षटकामध्ये तीन ठोठाबा लागतील तर हा मॅच फिनिश होईल. 33 धाबा 3 षटकाच्या समाप्तीखेर. आता 12 चेंडू मध्ये 49 धावाचं लक्ष समोर असेल. स्वप्नील गोलंदाज मार्कवर. 12 बॉल 49 धावांचं लक्ष विजयाकरिता असेल. 4 षटकार प्रति षटक इथून खेचावे लागतील. प्रयत्न करावा लागेल. पहिला बॉल एकंदरीत पाहायला मिळालाय निर्धावच्या स्वरूपात. डॉट बॉल येतोय. ती वर्चस्व प्राप्त केलंय चामुंडा स्पोर्ट्स आपण पाहत आहेत. विराटन संघ दबदबा राहिला या मॅच मध्ये. प्रथमतः बॅटिंग करताना चांगली बॅटिंग केली, त्यानंतर चांगली गोलंदाजी अक्षरशः पाहायला मिळालंय. हात खोलण्याची संधी दिली नाहीये. प्रत्येक गोलंदाजाचा विचार केला तर पहिला डॉट बॉल आलाय. इथूनही डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू. हो बॅटची एज जरूर लागली होती. विकेट किपरच्या हातातून जल निसटला जातोय. एकदम मेल. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 34 या अंकावर. 2 बॉलची समाप्ती. पहिला निर्धावच्या स्वरूपात. दुसऱ्या बॉलवर सिंगल मिळालंय. आता 10 बॉल एकंदरीत आपण पाहत आहेत आणि 48ची आवश्यकता असेल. 10 बॉल आणि 48. 8 षटकार परिपूर्ण करावे लागतील या 10 बॉल मध्ये. स्वप्नीलचा पुढील बॉल. समोर आशू. समोरच्या दिशेने लॉप केला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक होते अनिकेत. 1 धाव आणि एकेरीने दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. एकच धाव मिळेल. एकेरीचे धावफलक जाऊन पोहोचते 35 या अंकावर. विजयाच्या दिशेने सध्या वाटचाल करतोय चामुंडा स्पोर्ट्स विराटन संघ. कारण आता प्रत्येक बॉलवर इथून प्रहार करायचा आहे. 9 चेंडू आहेत. 9 मध्ये 47ची गरज. प्रत्येक बॉलवर हवाई सफर. वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळालाय स्वप्नीलच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय. चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी पाहायला मिळाली. पूर्वार्धामध्ये चांगली बॅटिंग, त्यानंतर उत्तरार्धामध्ये चांगली गोलंदाजी. दोन्ही क्षेत्रामध्ये अगदी दमखम दाखवलाय चामुंडा स्पोर्ट्स विराटन संघाने. नेक्स्ट मॅच एका बाजूने खार्डी संघ, दुसऱ्या बाजूने आई सत्वाई खार्डी टीम. दोन्ही संघ एकमेकांसमोर अगदी 2 हात करताना पाहायला मिळतील. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. एकदम वेल. एकेरीने आता काम होणार नाहीये. फलक धावा 36. लॉस ऑफ 2 विकेट्स. 7 चेंडूचा काही शेष आहे. आता फक्त औपचारिकता राहिले या मॅचची. कारण जे षटकार हवे होते ते षटकार सुरुवातीपासून आले नाहीये. त्याच कारणास्तव अगदी पराभवाच्या छायेकडे या संघाला अगदी जावं लागलंय. गोलंदाज शेवटचा बॉल स्वप्नील. चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. डॉट बॉल. षटक क्रमांक अगदी 4ची झाली समाप्ती. स्कोर कडे दाबा 36. 2 गडी बाद. आता फक्त औपचारिकता राहिले या मॅचची.
36 धावा धाव फलकावर. अंतिम षटक जीतच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 82 धावांचं एक भलं मोठं लक्ष होतं, जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात मिळाली नाहीये. आपण पाहतायत या स्पर्धेसाठी देणगीदार आदरणीय सन्माननीय मधुकरजी नारायण किणी साहेब नांदगडी पाडा 1000 रुपये, तदनंतर दिनेशजी बालकृष्ण किणी नांदगडी 3000 रुपये. या सर्व दात्यांचं मनपूर्वक आभार असेल. शेवटचं षटक जीताला गेलेले मार्कवर 6 बॉल मध्ये आता 46 धावा फक्त औपचारिकता असेल या मॅचची. गोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल निर्धावच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळालाय. जीत मागच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली होती जीतच्या माध्यमातून. आता फक्त औपचारिकता राहिलं या मॅचची. अगदी दोन्ही खाडी टीम आपण अगदी रेडी राहायचं आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय चामुंडा स्पोर्ट्स विराथन संघ. आपण पाहत आहेत त्यांच्या वरून मागचा चेंडू जरूर पाहायला मिळाला. शेवटचे 4 बॉल आता फक्त औपचारिकता या मॅचची. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ चाललाय अगदी सीमारेषा पार चौकारांकरिता. या चौकारांशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 40 या अंकावर. 40 रन्स 40 धावा धाव फलकावर. शेवटचे 3 बॉल औपचारिकता राहिले या मॅचची. आता नेक्स्ट मॅच खार्डी विरुद्ध खार्डी. एका बाजूने खार्डी टीम तर दुसऱ्या बाजूने आई सत्वाई खार्डी टीम. एंडफिल्डच्या वरून आणि किती तिथे होते. एकच धाव असेल. आता फक्त शेवटचा बॉल इनिंगचा धाव घेतली नाहीये. शेवटचा बॉल आहे फक्त औपचारिकता राहिलंय. शेवटचा बॉल अंतिम चेंडू बुलटॉस बॉल अपसाईड खेळण्याचा प्रयत्न अडलग असेल. नो बॉलचा इशारा पंचाने दर्शवलाय. म्हणजे अजूनही एका बॉलची प्रतीक्षा करावी लागेल चामुंडा स्पोर्ट्स विराथन संघाला. 42 धावा दिखाडी संघ सज्ज आहे. इथून मॅच फिनिश झालाय. वेल प्लेड अँड हार्ड लक असेल केलवा स्टार जोगाया टीम. हार्ड लक अँड चामुंडा स्पोर्ट्स अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नैनेश ठरलाय. 36 धावा नैनेशच्या बॅटमधून अगदी बहादर खेळी पाहायला मिळाली. त्यामध्ये 4-5 षटकार 1 चौकार अगदी जरूर पाहायला मिळालाय. चला नैनेश आपण या मॅन ऑफ द मॅच साठी या. मी गोविंदजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन आपल्या हातून शेवटचा हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार.